नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. 2-3 दिवसापासून अशा बातम्या चालत आहेत की देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली किंवा ते माघार घेणार आहेत. या संदर्भातच मी तुमच्याशी 2-3 मुद्द्यावर बोलणार आहे. पहिला मुद्दा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी खरंच माघार घेतली की नाही हे आपल्याला क्लिअर करता येणार नाही, पण त्यांनी जर माघार घेतली असेल तर का घेतली असेल याबद्दल मी थोडं 2-3 मुद्दे तुम्हाला सांगतो. पहिलं म्हणजे काही दिवसाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक बैठक झाली होती. ती बैठक अमित शहा यांच्यासोबत झाली होती. तर जेवढी माहिती समोर आहे तर त्या माहितीप्रमाणे त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदावरून सुद्धा चर्चा झाली होती. तर त्यावरून असं ठरलं होतं किंवा आपापली बाजू मांडण्यासाठी जेव्हा हे 3 नेत्यांनी आपली बाजू मांडली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांची बाजू ही डाटा देऊन त्यांच्याकडे एक रिपोर्ट वगैरे आला होता. तर त्या रिपोर्टच्या सहाय्याने त्याने सांगितलं की मुख्यमंत्री मी होणं किंवा सध्या माझा फेस राज्यासमोर प्रेडिक्ट केला जातो आहे, माझा राज्यासमोर ठेवला जातो आहे, तर त्याचा कुठे ना कुठेतरी आपल्याला फायदा झालेला आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी एक काहीतरी म्हणू आपण त्याला आधार घेऊन अमित शहांना सांगितलं की जर आता आपण एकनाथ शिंदे यांचा चेहरा समोर ठेवून जात आहोत निवडणुकीला, तर तेच आपल्याला पुढे निवडणुकीच्या समोरसुद्धा ठेवावं लागेल. नाही तर 2019 सारखं जर केलं आपल्याला तर पक्षाला किंवा महायुती म्हणून आपल्याला याचं लाँग टर्मपर्यंत नुकसान होऊ शकतं. ही एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वेगवेगळे सर्वे येत असतात. काही पक्षाचे सर्वे असतात तर काही वेगवेगळ्या चॅनल्सचे, वेगवेगळ्या एजन्सीचे सर्वे असतात. तर त्या वेगवेगळ्या एजन्सींच्या सर्वेच्या मते देवेंद्र फडणवीस यांची फक्त पॉलिटिकल इमेजच खराब झाली असं नाही आहे. म्हणजे आपण ज्याला एखाद्याला म्हणतो की एखाद्याचं वागणं, एखाद्याचं बोलणं काही काळ हे बदलू शकतं. कदाचित त्या गोष्टीनंतर आपल्याला काही वेळासाठी आवडू शकत नाहीत, पण नंतर आपल्याला आवडू शकतं. पण एखाद्याचा जर स्वभावच तसा असेल किंवा एखाद्याचं जर कॅरेक्टरच तसं असेल तर कालांतराने 6 महिने 1 वर्षानंतर इतके दिवस उलटूनही आपल्याला तो व्यक्ती जवळचा वाटत नाही किंवा त्या व्यक्तीला तो व्यक्ती आपल्याला आवडत नाही. तसं देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत झालं असं रिपोर्टमधून समोर आलं आहे. किंवा असं आपण म्हणू शकतो की हे सगळ्या महाराष्ट्रात घडतं. देवेंद्र फडणवीस यांची जेव्हा 2014 ते 19पर्यंत आपण जर बघितलं, त्यांची इमेज एक ॲडमिनिस्ट्रेटर होती. त्यांचा वैयक्तिक स्वभाव कसा आहे, ते किती राजकीयदृष्ट्या धूर्त आहेत, चतुर आहेत, तर या गोष्टीशी लोकांना काही घेणं देणं नव्हतं. लोकांनी त्यांना एक जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एक गुड लीडर, जो कामाशी काम करतो, ज्याला त्याचं काम माहीत आहे, तो राजकारणात बरा आहे, कामात चांगला आहे, बोलण्यात ज्यांचं जे वक्तृत्व नेतृत्व करतो, अशा या तिन्ही फील्डमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला सिद्ध केलं आणि स्वीकारलं. पण 2019च्या नंतर जेव्हा अशा काही गोष्टी घडायला लागल्या तेव्हा लोकांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या कॅरेक्टरवर, ज्याला म्हणतो ना आपण की नाही ह्या माणसाचा स्वभावच असा आहे, कपटी आहे, हा राजकारणासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतो. त्यामुळे तिथे कळलं की लोकांच्या मनातला काही भागातून, जसं की मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांचा राग अजूनही देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा गेला नाही. या इलेक्शनमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या PR-वर, त्यांची इमेज सुधारण्यासाठी म्हणजे 300-400 कोटी रुपये कदाचित खर्च करण्यात आले असतील. असा एक काय म्हणू आपण त्याला, असा अधिकृत आकडा जरी समोर नसेल आला, पण तुम्ही जर बघितलं असेल तर यावेळेस डिजिटल प्रचारामध्ये जी इमेज ब्रँडिंग, इमेज मेकिंगची जी प्रोसेस होती, तर त्या प्रोसेसमध्ये सर्वात पुढे देवेंद्र फडणवीस होते. डिजिटलवर, वेगवेगळ्या न्यूजपेपर्सवर, म्हणजे ॲट अ टाईम तुम्ही तुमची इमेज सुधारवण्यासाठी जमिनीवर सुद्धा प्रयत्न करत आहात, व्हर्च्युअली म्हणजे डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या याच्यातनं सुद्धा प्रयत्न करत आहात. पण तरीसुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने लोकांमध्ये जाऊन किंवा लोकांमध्ये इमेज तुमची जी सुधारणं अपेक्षित होती ती सुधारली नाही. कारण आडात नसेल तर पोऱ्यात येणार कुठून, जी आपली मन आहे, तसं देवेंद्र फडणवीस हे स्वतःला निर्दोष म्हणा किंवा आपण म्हणू शकतो ना त्याला की साधा भोळा राजकारणी किंवा जे काही झालं आहे त्याला फक्त मीच कारणीभूत आहे हे सिद्ध करू शकले नाही. त्यांच्या हावभावातनं, त्यांच्या बोलण्यातनं कुठे ना कुठेतरी जेव्हा जेव्हा ते सॉफ्ट होतात तेव्हा अशा काही घटना घडतात की तिथे पुन्हा जुने दिवस समोर येतात किंवा ती जुन्या पद्धतीचे देवेंद्र फडणवीस समोर येतात. पुन्हा लोकांना वाटतं की नाही, हा माणूस अहंकारी आहे, गर्विष्ठ आहे. तर ते सुद्धा सर्वेचा आधार घेऊन सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बाबतीत विचार केला असावा किंवा पक्षाने विचार केला असावा. तिसरी गोष्ट म्हणजे
आपल्याला असं वाटतं की ही नेते मंडळी सगळ्या काही गोष्टी सामाजिक समीकरणं, राजकीय समीकरणं याचा विचार करून करतात. काय ते करतात, ते त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. पण हे ॲस्ट्रॉलॉजिकल आपण ज्याला म्हणतो ना की ज्योतिषशास्त्र, भविष्य वगैरे, तर यावर पण यांचा कुठे ना कुठेतरी विश्वास असतो, या गोष्टीवर सुद्धा. तर याचा सुद्धा त्यांनी विचार कदाचित केला असावा. तर त्यांच्या अचानक माघार घेण्यावरून मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की सध्या त्यांचे ग्रहमान चांगले नाही आहेत किंवा त्यांना त्यांच्या ज्योतिषाने सल्ला दिलेला आहे की तुम्ही 26-27पर्यंत जर किंगमेकरच्याच भूमिकेत राहिलात तर कदाचित तुम्हाला वरची संधी किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला, सर्वोच्च पदावर जाण्याचे सुद्धा त्यांचे योग आहेत. तर हे सुद्धा एक ॲस्ट्रॉलॉजिकल रिझन आहे. आणि हे आपण म्हणतो की एवढं गांभीर्याने घेण्याची गरज नाही किंवा असं म्हणतात की ठीक आहे ही गोष्ट कोणी मानतं न मानत, पण ही सुद्धा गोष्ट आपण त्या जे महत्त्वाचे कारण आहेत त्यामध्ये जोडू शकतो. आणि चौथी आणि महत्त्वाची म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे हल्लीचे जे स्टेटमेंट बघितले आपण, तर त्यांना कदाचित कळून चुकलं असावं की राज्यामध्ये मी एक भाजपचा जरी मोठा नेता असलो, एक मास लीडर असलो, तरी माझा पूर्ण स्टेटवाईड अजूनही ॲक्सेप्टन्स नाही आहे भाजपच्या पलीकडे जाऊन स्वतःचा, जे की एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील यांचा थोड्याफार प्रमाणात आहे. देवेंद्र फडणवीस हे निश्चितच मास लीडर असतील, पण त्यांच्याकडे जे ॲडमिनिस्ट्रेशन जे म्हणतो आपण त्याला, प्रशासकीय गुण आहेत किंवा प्रशासकीय कौशल्य आहे, तर ते त्यांना नॅशनल राजकारणात, राष्ट्रीय राजकारणातसुद्धा महत्त्वाचं ठरू शकतं. त्यामुळे फायनान्स मिनिस्टर असतील, संरक्षण मिनिस्टर, डिफेन्स मिनिस्टर असतील, तर अशा लेवलच्या पोस्ट कदाचित देवेंद्र फडणवीस यांना बहाल केल्या जाऊ शकतात. किंवा जर ते दिल्लीत गेले तर त्यांच्याकडे जे आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये त्यांना कमी इकॉनॉमी वगैरे वगैरे ह्या गोष्टी कळतात, तर त्यामध्ये देवेंद्र फडणवीस आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात इथे जर कदाचित महायुतीची सत्ता आली तर इथे राहिल्यापेक्षा जर ते केंद्रात गेले, कदाचित अर्थमंत्री झाले, तर त्याचा पक्षालाही फायदा होऊ शकतो. सरकार म्हणून NDAला सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. आणि राज्यामध्ये लोकांना एक अनपेक्षित किंवा 100% जनतेपैकी 30-40% जनतेला ज्या नेत्याची आवडच नाही आहे असा नेता थोपवण्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच जनतेसमोर उभं करून पुन्हा त्यांनाच मुख्यमंत्री करण्यात एक महायुतीचं भलं आहे, भाजपचंही भलं आहे आणि एकनाथ शिंदे यांचंही भलं आहे, हा विचार त्यांनी कदाचित भाजपने म्हणा किंवा महायुतीने केला असावा. देवेंद्र फडणवीस यांना जर वर दिल्लीत नेऊन जर त्यांच्याकडनं त्यांच्या स्किलचा, त्यांच्या टॅलेंटचा उपयोग केला तर त्याचा पक्षालाही फायदा आहे आणि NDAला सुद्धा फायदा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस हे ॲडमिनिस्ट्रेशन, जे पक्षाचं ॲडमिनिस्ट्रेशन आहे, प्रशासन ज्याला आपण संघटन म्हणतो, त्यामध्ये काम करू शकतात का? हो, कदाचित त्यामध्ये पण ते काम करू शकतात. का करू शकतात? कारण 2029ची निवडणूक, 2024ची निवडणूक ही अत्यंत काठावर पास झालेलं आहे भाजप, तर 2029ची निवडणूक ही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आणि त्यांचे विचार, आचार, अंमलबजावणी, जे धोरणं आहेत ते बघता त्यांना अजून 10-15 वर्ष सत्तेच्या खाली व्हायचे किंवा पायउतार व्हायचे, सत्तेहून पायउतार व्हायचे असे तरी चिन्ह नाही आहेत. त्यामुळे त्यांना नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी, देवेंद्र फडणवीस या 4-5 जणांच्या चेहऱ्यांमध्ये जर थोडा सॉफ्ट, इन्क्लुझिव्ह, सर्वसमावेशक जर चेहरा बघितला तर देवेंद्र फडणवीस यांचं नाव समोर येतं. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये, खास करून महाराष्ट्रामध्ये जर त्यांना देशाचं जर पक्षामध्ये नेतृत्व भेटलं तर ते मोठंच भेटेल, त्यात काही डाऊट नाही. पण जर महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जे एक सॉफ्ट हिंदुत्व आहे, लोकांमध्ये, बरेचशा लोकांमध्ये वैचारिक विविधता दिसून येते महाराष्ट्रात वेगवेगळ्या कोपऱ्यात, पण महाराष्ट्राला जर धार्मिक राजकारणाचं जर केंद्र बनवायचं असेल तर देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी राहणं गरजेचं आहे. भाजपला ते सुद्धा माहिती आहे. त्यामुळे 29च्या दृष्टीने कदाचित लोकसभेच्या जागासुद्धा वाढू शकतात आणि लोकसभेच्या जागा वाढल्या तर 29च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा हा वाटा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. आणि कदाचित त्या इलेक्शनमध्ये देवेंद्र फडणवीस हे फक्त पक्षाचं कामकाज पाहणारा एक आपण ज्याला म्हणतो ना, त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर कार्यकर्ता नाही, तर कदाचित फेस पण असू शकतात नॅशनल लेवलचा म्हणा. त्यामुळे ही एक गोष्ट आहे की 2029च्या दृष्टीने महाराष्ट्राचं जे ओव्हरऑल पॉलिटिक्स आहे किंवा साऊथमधलं पॉलिटिक्स आहे, जिथे हिंदुत्वाच्या राजकारणाला किंवा जिथलचं जे मूळ राजकारण आहे ते मूळ राजकारण बाजूला सारून, जसं महाराष्ट्रामध्ये पुरोगामित्वाचं राजकारण बाजूला सारून हिंदुत्वाचं राजकारण
हे अधिक मजबूत करण्यासाठी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं जाऊ शकतं, जेणेकरून 2029मध्ये जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा महाराष्ट्रातून भाजपच्या म्हणा किंवा NDAच्या जाऊ शकतात. थँक्यू.